महाराष्ट्र शासनाच्या वतीनं विविध योजना सुरू केलेल्या आहेत। खरं तर अनेक लोकांच्या कष्टाची जाणीव न करता सुद्धा अनेक योजनाची खैरात केलेली आहे आणि त्यांना त्या योजना लागू केलेल्या आहेत। निवडणुकीच्या तोंडावर शासन अनेक योजना जाहीर करतं आणि निवडणुकी झाली की मात्र त्या योजना बंद करताना त्यांना नाकेनऊ होते। असे लाखो रुपये वाया जात असताना किंवा गरज नसताना त्या लोकांना जात असताना खरोखर शासनाच्याच एक भाग म्हणून शासनाचं काम करत असताना 8 तास काम करत असताना त्यांचा पगार मिळत नाही, ही खरं तर शोकांतिका आहे। 1 महिना पगार राहिला तर काय अडचण होते हे या कर्मचाऱ्यांना माहीत, मात्र 6 महिने हे कर्मचारी पगाराशिवाय राहिलेले आहेत। खरं तर मला तरी असं वाटते की शासनाचं हे अपयश म्हणावं लागेल, कारण एखाद्या कर्मचाऱ्याला 6 महिने पगार नाही दिला तर त्याची काय अवस्था होते ते आपण पाहूया। सर, आपण काय सांगाल? नमस्ते, माझं नाव अनुपाकाराम पाटील, गट समन्वयक पंचायत समिती करवीर, जिल्हा कोल्हापूर। आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की आमचे 6 महिने झाले थकीत मानधन राहिलेलं आहे शासनाकडे 1 डिसेंबरपासून आज अखेर म्हणजे मे 2026 पर्यंत। तर आमचं असं म्हणणं आहे की शासनाने लवकर ह्याच्यावर कारवाई करून आमचं जे थकीत मानधन आहे ते आमच्या खात्यावरती जमा करावे, कारण की आमचं थकीत मानधन झाल्या कारणाने आमच्यावरती आर्थिक एकतर आणीबाणीचाच काळ आलेला आहे समजा, कारण की आता गेल्या पुढच्या महिन्यामध्ये सर्वांच्या म्हणजे शैक्षणिक वर्ष असल्यामुळे आता पुढची शिक्षणाची जी जबाबदारी आहे की आमच्या मुलांची सर्व शिक्षणाची जबाबदारी आमच्यावर असल्यामुळे आम्हाला जी काही आर्थिक हालचाल जी आमची मंदावलेली आहे ते आम्हाला पूर्ण करण्यासाठी आमचा पगार खात्यावर जर जमा नसेल तर आमची घराची जी काय जबाबदारी ती आम्ही पार पडू शकणार नाही। प्लस आमची जे EMI असतील, जे काय आमचे जे रेग्युलर हप्ते आहेत, जे इन्शुरन्सचे असतील म्हणा किंवा गाडीचे हप्ते असतील म्हणा किंवा घराचे हप्ते असतील, हे सगळे आमचे पूर्ण खोळंबलेले आहेत। तर बँक आमच्या दारामध्ये दररोज येते, आमचे कधी हप्ते भरता हे विचारत असते, त्यामुळे आमच्या सर्व गोष्टी पूर्णपणे खोळंबलेल्या आहेत। लवकरात लवकर शासनाने ही जी दखल घेऊन आमच्या बँक खात्यावरती आमची जी काही पगार आहे शासनाच्या मार्फत जी काय आमची नेहमीची योजना म्हणजे नेहमी जसा पगार जमा करते त्या पद्धतीने लवकरात लवकर आमचा पगार जमा करून आमच्या खात्यावरती पैसे जसे जमा होतील याची दक्षता घेऊन आमचा लवकरात लवकर पगार करावा, ही आमच्या सर्वांच्या वतीनं आमच्या विभागामार्फत, आमच्या अध्यक्षांमार्फत, आमच्या राज्य संघटनेच्या अध्यक्षांमार्फत, सचिवांमार्फत ही आम्ही कळकळीची विनंती करतो आणि मी थांबतो। धन्यवाद। गट संशोधन केंद्र पाणी पुरवठा हा पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे येतं, मात्र या कर्मचाऱ्यांचे राज्यातील 603 या कर्मचाऱ्यांचे पगार केंद्र शासनाच्या वतीनं दिले जातात। खरं तर आजचे दिन याचा गौरव केला जातो, मात्र 6 महिने पगाराशिवाय वंचित असलेल्या या कर्मचाऱ्यांच्या मध्ये आजचे दिन असतील का, असा केंद्र शासनाने सुद्धा विचार करावा आणि या कर्मचाऱ्यांचं पगार त्वरित करून, खरं तर ह्या वर्षीच ही समस्या नाही तर गेले 15 वर्ष या 603 कर्मचाऱ्यांचा पगार महिना, 2 महिने, 3 महिने, 4 महिने, 6 महिने पगार होत नाही। या कर्मचाऱ्यांनी काम कसं करायचं असा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झालेला आहे। एकूणच पगाराविना काय अवस्था होते, आमच्या भगिनी काय म्हणतात पाहूया। मी पल्लवी महाडिक, पंचायत समिती हातकणंगले, गट समन्वयक। आम्ही या शासनाच्या योजना जेव्हा ग्रामपंचायत किंवा लोकांपर्यंत पोहोचवत असतो तर त्या प्रवासासाठी, त्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सुद्धा आमच्याकडे आता पैसे नाही आहेत। आमच्या 6 महिने पगार नसल्यामुळे आम्ही गाडीत पेट्रोल कुठलं टाकायचं, पेट्रोलचे तर भाव वाढलेत आणि त्याचबरोबर आता जून महिना मुलांच्या शाळा सुरू होतील, मुलांच्या शाळेचा आम्ही फी कशी भरणार आहे हा मोठा प्रश्न आमच्या समोर आहे। त्यामुळे शासनाने या गोष्टींची दखल घ्यावी असं वाटतं। नमस्कार, माझे नाव अस्मिता अमित यादव, समूह समन्वयक करवीर। मी गट संसाधन केंद्र पाणी व स्वच्छता इथे काम करते। गेले 6 महिने झाले आम्हाला पगार नाही। आमचा स्वतःचा खर्चही आम्हाला आता सध्या घरातल्यांकडनं मागून करायची वेळ आलेली आहे। घरात मुलाला काही द्यायचं असेल तर त्याच्यासाठी पैसे नाही म्हणायची वेळ आलेली आहे। घरी मुलग्याला फी भरायची असेल तर आमच्याकडे पैसे नाही आहेत, कशासाठीच आमच्याकडे पैसे नाहीत। आम्हाला महिन्यातील 15 दिवस फिरती असती, पण त्यासाठी पेट्रोल घालायला सुद्धा पैसे नाही आहेत आमच्याकडे सध्या। तरी शासनाला माझी अशी विनंती आहे की आमची लवकरात लवकर पगार करून हे संकट आमच्यावरचं दूर करावं, ही कळकळीची विनंती करते मी समूह समन्वयक म्हणून। नमस्कार, मी बसवराज अण्णासाहेब वाडेकर, पंचायत समिती गडिंग्लज या ठिकाणी गटसमन्वयक म्हणून मी कार्यरत आहे। गेली 12 वर्ष आम्ही या योजनेमध्ये तन मन धन अर्पून अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहोत, पण शासनानं आमच्या जे काही या मागण्या आहेत, गेले आपण कसं आहे आमचं मत आहे की
किमान आपण जे प्रामाणिकपणे काम करतोय त्याचं किमान मानधन तरी आम्हाला वेळेत मिळावं एवढी तरी आम्ही अपेक्षा करतोय. पण ही देखील अपेक्षा आमची पूर्ण झालेली नाही, कारण गेले 6 महिने झाले आमचं मानधन या थकीत आहे. त्यामुळं घरगुती ज्या काही अडचणी आहेत त्यांना मी अचानक आमच्यावर अनेक घरगुती अडचणी येत असतात. मग वयोवृद्ध घरात व्यक्ती आहेत, त्यांची दवाखाने असतील, तसेच मुलांचे शिक्षण असतील, तसेच आमचे घरगुती जे काही खर्च असतील ते असेल, या सगळ्या गोष्टी वर आम्हाला अनेक अडचणी येत आहेत. तरी शासनाला विनंती आहे की आमचं जे काही मानधन थकलेलं आहे ते मानधन वेळेत लवकरात लवकर आमचं मानधन आम्हाला आमच्या बँक खात्यावर जमा करावं. त्याचबरोबर इथून पुढे देखील वेळेमध्ये दर महिन्याला 5 तारखेपर्यंत आमचं मानधन आम्हाला मिळावं ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. राष्ट्रीय आरोग्य योजना या अंतर्गत असणाऱ्या 22,000 कर्मचाऱ्यांचा पगार सुद्धा 6 महिने त्यांना दिलेला नाही. शासनाच्या वतीनं जे काही कर्मचारी काम करतात त्या सर्वांचेच पगार तटवून शासन नेमकं काय साध्य करणार आहे हे एकदा स्पष्ट करावं आणि नको असलेल्या योजना नको त्या ठिकाणी राबवून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मात्र पगारापासून वंचित का ठेवत आहे असा प्रश्न या कर्मचाऱ्यासह महाराष्ट्रातील जनतेला पडलेला आहे. या प्रश्नाचं शासनानं उत्तर नक्की द्यावं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री पवार मॅडम यांना मी विनंती करतो, खरं तर तुम्ही अनेक योजना देता, अनेक निधी जाहीर करता, गरज नसलेला प्रकल्प सुद्धा अनेक ठिकाणी राबवता, कोट्यवधी रुपये खर्च करता. कोल्हापुरात अनेक शेतकरी सुद्धा आमच्या शेताला पाणंद रस्ता नसताना मोठा मार्ग कशाला करावा लागलाय असा प्रश्न विचारत आहे. जिथे गरज नसताना कोट्यवधी रुपये तुम्ही खर्च करत आहात, मात्र या कर्मचाऱ्यांनी 8 तास नोकरी करून सुद्धा यांना पगार दिला जात नाही. खरं तर हे तुमचं अपयश नाही का असा प्रश्न मला विचारावासा वाटतो. प्रशांत चोयेकर, आवाज इंडिया, कोल्हापूर.